और आ रहा हूं मैं फिर से अपने पुराने अंदर, इतनी ऊंचाई पे उड़ रहा है। पिस्टल रख अपनिया तो बंदे नाल और आ रहा हूं मैं फिर से अपने पुराने अंदर, इतनी ऊंचाई पे उड़ रहा है। पिस्टल रख अपनिया तो बंदे नाल। तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळून जाईल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल। जेथून पण तुम्हाला सोपं वाटेल तेथून जाऊन तुम्ही यूज करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची आणि ऑल मटेरियलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर आता तुम्हाला सिंपली इथे काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी की इथे कॅपकट ओपन करायचं आहे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीट मावडी दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ऍड करायचा आहे। बीट मावडी इथे ऍड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाईल। थोडं स्क्रोल करून इथे तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन सिंपली त्यावरती इथे आपल्याला क्लिक करून द्यायचे। त्याच्यानंतर इथून आपले जे सॉन्ग आहे ते अशा प्रकारे इथून ऍड होऊन जाईल। अशा प्रकारे इथून सॉन्ग ऍड झाल्यानंतर हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला बघायचे बीट कुठे चेंज होते ते इथे थोडं पुढे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे आपली जी बीट आहे इथून चेंज होते तर सिंपली हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून इथून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे आपल्याला। तर थोडं स्क्रोल केल्यानंतर इथून आपली बीट आहे त्याशिवाय चेंज होत आहे तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला इथून पुढचे ज्या बीटला आहेत त्या अशा प्रकारे इथून स्प्लिट करायच्यात कट करायच्यात। आता इथून बीट कट केल्यानंतर त्यामध्ये आपले इथून फोटो ऍड करायचे। फोटो ऍड करण्यासाठी ही जी वेगळी लेयर झाली त्यावरती क्लिक करायचे, थोडं स्क्रोल करायचे इथे आणि इथे रिप्लेसचं ऑप्शन सिंपली त्यावरती क्लिक करायचे आणि जो पण तुमचा इथे फोटो असेल अशा सिलेक्ट करून दोन बोटाने सेट करायचा आहे। सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बीट पाशी यायचे त्या बीटवरती क्लिक करायचे लेयरवरती क्लिक करायचे रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो आपला दुसरा फोटो इथून सिलेक्ट करून सिंपली दोन बोटाने सेट करायचा आहे। इथून हा फोटो ऍड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिंपली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला फिल्टरचा एक ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला रेट्रोचा ऑप्शन मिळून जाईल फिल्टरमध्ये त्यामध्ये यायचे। यामध्ये तुम्हाला गोल्ड 200 हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण याची नेल्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करायचे आणि सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचे आणि सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। आता ह्या फोटोला दिल्यानंतर हा इफेक्ट आपल्या आता काय करायचंय त्याच्या पुढची जी बीट असेल ती सोडायची त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे त्याला दिल्यानंतर हा इफेक्ट आता आपल्याला काय करायचं सिंपली इथे पहिल्या जुटायचे आणि हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे कीचा ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं इथे मध्यभागी यायचे ह्या फोटोच्या इथे की द्यायची आणि पुन्हा ह्याच फोटोच्या शेवटच्या भागापाशी यायचंय आणि त्या फोटोवरती क्लिक करून इथे की द्यायची। ही जी पहिली की तिथे यायचं त्या फोटोवरती क्लिक करून हा जो फोटो आहे तो लेफ्ट साईडला अशा स्क्रोल करायचा आहे थोडा करायचा ही जी लाईन आहे तितक्या त्याच्यानंतर मधल्या की पाशी यायचंय। आता हाच फोटो आपल्या राईट साईडला अशा प्रकारे ओढत न्यायचा आहे। तर इथून अशा हा जो फोटो आहे तो इथून इफेक्ट लागून जाईल। त्याच्यानंतर हा इफेक्ट ऍड झाल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे पहिल्यांजूट यायचंय। पहिल्यांजूट आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं इथून PNG ऍड करायचे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तर मी तुम्हाला 1-2 PNG ऍड करून दाखवतो त्यानुसार तुम्हाला पुढचे जे PNG आहेत इथून ऍड करून घ्यायचे। तर सिंपली आपल्या आता इथून प्ले करून बघायचं कोणता डायलॉग आहे कुठपर्यंत संपत आहे कुठून चालू होत आहे तर इथून आपण प्ले करून बघूया। ओके इथून चालू होते तर सिंपली त्या अशा प्रकारे आल्यानंतर इथून ओव्हरलीच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून पहिल्यांजूट आपल्या पहिल्यांजूट यायचे येते आणि इथून आपल्या व्हाईट कलरचं जे PNG इथून ऍड करायचे अशा प्रकारे हे व्हाईट कलरचं PNG इथून ऍड केल्यानंतर ह्याची लेंथ संपूर्ण यायची शेवटच्या फोटोपर्यंत नेल्यानंतर अशा वेळा थोडं झूम करायचंय। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं पहिल्यांजूट यायचे आणि आता बघायचे आपले हे PNG ऍड करण्यासाठी कुठून चालू होते इथून चालू होते तर ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचंय पुन्हा आणि इथून आपले जे पहिले PNG असेल इथून ऍड करायचंय आणि ह्याची लेंथ बघायची कुठपर्यंत हा डायलॉग आहे आणि कुठपर्यंत संपतोय। ओके इथपर्यंत येतो तर अशा कमी करायचंय आणि पुन्हा त्याच PNG वरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला फेड इनचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्याच PNG वरती क्लिक करून थोडं झूम करायचं। आता त्याच PNG वरती क्लिक करून डुप्लिकेटचा इथे ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचे। जे डुप्लिकेट PNG आहे त्यावरती तिथे आल्यानंतर आपले प्ले करून बघायचं दुसरा डायलॉग कुठे संपतोय तो तिथे आपण प्ले करून बघूया। ओके इथपर्यंत येतो तर अशा ह्याची लेंथ कमी करू आणि त्याच PNG वरती क्लिक करून इथे रिप्लेसचं ऑप्शन सिंपली त्यावरती क्लिक करून जे आपलं दुसरं PNG असेल इथून ऍड करायचे अशा प्रकारे।
त्याच्यानंतर इथून अशा प्रकारे तुम्हाला पुढचे जे PNG इथून ऍड करून घ्यायच्यात. जेथून आपला दुसरा फोटो इथून चालू होईल तिथून आपल्याला आहे ना इमोजी PNG इथून ऍड करायचं शेवटपर्यंत. तर मी पण इथून PNG आणि फोटो ऍड करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आणि PNG इथून ऍड करून घेतलेले आहेत जसं आता सांगितलं तशा प्रकारे. तर सिम्पली इथून अशा प्रकारे ऍड केल्यानंतर आता इथून आपले आता इफेक्ट ऍड करायचे आहेत फोटोला. तर जसं इथून मी इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते ऍड करायचे आहेत. आणि वरती तुम्हाला नाव मिळून जातील इफेक्टची डायरेक्ट शोधून जे पण इफेक्ट असतील आणि मी सुद्धा सांगेल कुठे मिळतील ते सिम्पली ऍड करून द्यायचे. तर आपल्या हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तेच आहे. या ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला ना पुल आउटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. जर हा इफेक्ट इथे मिळाला नाही ट्रेंडिंगमध्ये तर सिम्पली सर्च ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टचं नाव आहे ते सर्च करून इथून ऍड करायचं आहे. वरती तुम्हाला आपण नाव दिलेलं आहे. इथून हा इफेक्ट ऍड केल्यानंतर त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन पैसे यायचे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला आता पुल इनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन पैसे यायचे. त्यानंतर या ट्रान्झॅक्शनला आपल्याला पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा स्क्रोल करून पुढच्या ट्रान्झॅक्शन पैसे यायचे. या ट्रान्झॅक्शन पैसे आल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून या ट्रान्झॅक्शनला आपल्या पुल इनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर 3 नंबरला खाली इथे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला इनमध्येच थांबायचे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या सेव्हिंग बॉटमचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. येथे आल्यानंतर या फोटोला आपल्याला आहे ना सेक 3चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या इथे आता पहिले एन्ज्यूट यायचं आहे. पहिले एन्ज्यूट आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे पहिला त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याचे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची आणि सिम्पली पुन्हा आपल्या पहिल्या एन्ज्यूटच यायचं आहे. इथे पहिल्या एन्ज्यूट आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्ट 2 वरती क्लिक करून तुम्हाला इथे आता ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला क्रोमॅटिक नावाचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. इंटेन्सिटी आहे ते आपल्या 30 ठेवायचे आणि इथून स्पीड आहे ते संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या एन्ज्यूटच येते आल्यानंतर आपल्याला ना व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून येते तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला डायमंड झूम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल बाय डिफॉल्ट जेवढी असेल तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचे जेथून आपण स्प्लिट केला तिथे येते आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट 2 वरती क्लिक करून तुम्हाला इथे ना स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना 2 नंबरला 3 लेयर मिरर हा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल. सिम्पली सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला पहिला फोटो जेवढा आपला हा दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. फिल्टर 0 करायचे आणि येथून तुम्हाला आहे ना आता काय करायचं सिम्पली तुम्हाला थोडं समजून घ्यायचे. ही जी लेयर आपण ॲड केली त्या लेयर पाशी यायचे म्हणजे लेयरवरती क्लिक करायचे तर इथून लेयरवरती क्लिक केल्यानंतर इथं बाकीचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं एकदा आणि त्याच्या पुढे ना हे ज्या लेंथ आहे इफेक्टची आपण ॲड केली आहे त्याच्या मध्यभागी एक की द्यायची. जी पहिली की दिली ना त्याला आपल्याला काय करायचं आहे ही जी लेंथ असेल व्हर्टिकलची ती आपल्याला संपूर्ण म्हणजे मायनस करायची. संपूर्ण नाही पण मीडियममध्ये करायची. अशा प्रकारे केल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो फोटो आहे तो अशा प्रकारे आहे ना खालून वर येईल अशा प्रकारे मस्त इफेक्ट इथून लागून जाईल. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे हा जो आपला शेवटून दुसरा फोटो आहे ते द्यायचा आहे. म्हणजे डायरेक्ट 11 सेकंदाचे ते आलं तरी चाललेली. त्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला मूडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. हा जो पहिला इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 11 सेकंदापासून 12 सेकंदापर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे त्या अशा इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.